नमस्कार, मी राजू गरुड। आता ही वॉटर लिली बघा। ही वॉटर लिलीचं छोटं फूल आहे, पहिलंच फूल आहे हे आणि मॅच्युअर नाही आहे। हे येईल आता, कळ्या आहेत, त्याला भरपूर कळ्या येतात, बघू शकता तुम्ही। आणि जेवढ्या मोठ्या टपात तुम्ही लावसाल तेवढ्या मोठं फूल येईल। हे बघू शकता, हे इथं एक वॉटर लिली, याला पण कळ्या आहेत, भरपूर फुलं येणारे प्रकार आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर लिली आहेत, बघू शकता। आणि ज्यांच्याकडे जागा कमी आहे ते टेरेसवर आणि कमळ लावायची खूप इच्छा आहे, ते टेरेसवर कमळ छोट्या टबमध्ये बघू शकता तुम्ही कमळ लावू शकता। हे बघा, एक कळी, दोन कळी आलेली आहे। इथे पण पाहू शकता तुम्ही, इथे पण कळे आलेले आहेत, कमळांना फुलं आलेले आहेत। खूप फुलणारे प्रकार आहेत हे, खूप फुलं देतात। आणि तयार टब आहेत आपल्याकडे, हे बघू शकता तुम्ही, वॉटर लिली लाल कलरमध्ये। हे पिवळं कलरचं कमळ आहे, पिंक प्रो, येलो पिंक प्रो। हे राजनंदिनीला कळी आलेली आहे। हे पिंक क्लाउड, हे एक फूल, इथं एक फूल आहे। इथे हे रेड फिलिपचं फूल आहे, रेड फिलिप। हे D9चं 5व्या दिवसाचं फूल आहे। इथं कॅमिलाला कळी आलेली आहे, इंडियन कमळाला सुद्धा कळी आलेली आहे, आणि व्हाईट पिओनीला कळी आलेली आहे। ही कळ्या सुकल्या आहे, हे बघू शकता तुम्ही। वातावरणाच्या बदलामुळे खूप फरक पडतो कमळावर। तर अमेरिक कॅमिलिया, याला सुद्धा कळ्या आलेल्या आहेत। आणि हे सहस्त्रदल कमळ, याला माझ्या इथे तब्बल ही 10वी कळी आहे, बघू शकता तुम्ही, 10वी कळी आलेली आहे। धन्यवाद। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।